Hello everyone. Today we are going to discuss the next point, that is the vaccines against rabies virus. In previous lecture we have discussed the prophylaxis. What are the prophylactic measures to be followed? म्हणजे आपण रेबीज व्हायरस इन्फेक्शन होण्यापासून किंवा झाल्यानंतर सुद्धा प्री एक्सपोजर आणि पोस्ट एक्सपोजर इन्फेक्शन कशा पद्धतीनं क्युअर करू शकतो किंवा प्रिव्हेंट करू शकतो हे आपण ऑलरेडी डिस्कस केलं. आपण एक्सपोजर होण्याआधी काही वॅक्सिन्स घेतो, वॅक्सिन डोसेस घेत असतो, स्पेशली 3 डोसेस आणि पोस्ट एक्सपोजरमध्ये 5 डोसेस वॅक्सिनचे घेत असतो. मग हे जे वॅक्सिन्स आहेत, हे वॅक्सिन्स कोणत्या कोणत्या टाईपचे असतात? कारण रेबीजमध्ये मल्टिपल टाईपचे वॅक्सिन्स यूज केले जातात किंवा प्रिफर केले जातात. Especially in case of rabies, there are main 2 types of vaccines, and these 2 types of vaccines are neural vaccines and second non-neural vaccines. Okay, so neural and non-neural vaccines. मग दोन्ही मध्ये डिफरन्स काय असतो? न्यूरल वॅक्सिनचा मीनिंग काय किंवा नॉन न्यूरल वॅक्सिनचा मीनिंग काय? पहिला जो टाईप आहे न्यूरल वॅक्सिन, याच्यामध्ये काय केलं जातं की एखादा लॅबोरेटरी ॲनिमल आहे, त्या लॅबोरेटरी ॲनिमलमध्ये एक रेबीज व्हायरस जो फिक्स किंवा स्टँडर्ड रेबीज व्हायरस आहे, तो रेबीज व्हायरस त्याच्यामध्ये इंजेक्ट केला जातो आणि इंजेक्ट केल्यानंतर मग तो जो ॲनिमल आहे, ॲनिमलची डेथ झाल्यानंतर त्याचं ब्रेन टिश्यूज हार्वेस्ट केले जातात, नर्व टिश्यू हार्वेस्ट केले जातात आणि मग त्याला इनॲक्टिवेट करून त्यातला जो अँटीजेनिक किंवा जो व्हायरस आहे त्याला इनॲक्टिवेट करून मग ते वॅक्सिन म्हणून यूज केलं जातं. म्हणजे नर्व टिश्यू पासून वॅक्सिन प्रिपेअर केलं जातं बाय इनॲक्टिवेशन. दॅट इज कॉल्ड न्यूरल वॅक्सिन. सो न्यूरल वॅक्सिनमध्ये वॅक्सिन इज प्रिपेअर्ड फ्रॉम द ब्रेन टिश्यूज ऑफ इन्फेक्टेड ॲनिमल. ओके, आणि मग ते जे ब्रेन टिश्यूज आहेत त्यामध्ये जो व्हायरस असेल त्या व्हायरसला इनॲक्टिवेट करणार आणि त्याच्यापासून आपण वॅक्सिन प्रोड्यूस करणार असतो. So simply vaccine prepared from neural tissues, nerve tissues, those are called as neural vaccines. मग नॉन न्यूरल वॅक्सिन्स म्हणजे काय की इथं ॲनिमल मध्ये इंजेक्ट करण्याऐवजी आपण जे चिक एम्ब्रिओ असेल किंवा डक एम्ब्रिओ मेथड आहे की आपण एग मध्ये व्हायरस इनॉक्युलेट करतो आणि मग त्यातून आपण जो व्हायरस आहे तो इनॲक्टिवेट करून वॅक्सिन म्हणून यूज करतो. किंवा आपण काय करतो की इथं टिश्यू कल्चर टेक्निक असते, सेल लाईन्स असतात, आपण काय करतो सेल कल्चर प्रिपेअर करतो आणि त्या सेल कल्चरमध्ये आपण व्हायरस इंजेक्ट करतो आणि इंजेक्ट केल्यानंतर मग त्या व्हायरसला आपण इनॲक्टिवेट करून फायनली वी कॅन यूज ॲज अन वॅक्सिन. मग जर ॲनिमलमधून ॲनिमलचे नर्व टिश्यू हार्वेस्ट करून त्यातून वॅक्सिन प्रोड्यूस केलं, दॅट इज कॉल्ड अ न्यूरल वॅक्सिन. आणि जर एग इनॉक्युलेशन मेथड असेल किंवा टिश्यू कल्चर असेल, यामधून जर आपण वॅक्सिन प्रोड्यूस केलं की जिथं नर्व सेल्सचा काही डायरेक्टली रोल नसतो, ॲनिमल मधून नसतो आपण घेतलेलं, ते कल्टिवेटेड सेल्स असतात, दॅट टाइप ऑफ वॅक्सिन इज कॉल्ड ॲज द नॉन न्यूरल वॅक्सिन्स. ओके, सो इन केस ऑफ रेबीज neural vaccines are also neural vaccines as well as non-neural vaccines are given to the patient in pre-exposure as well as in the post-exposure conditions, mostly in pre-exposure conditions. Now let's see the first type of vaccine, that is neural vaccine. As I already mentioned, neural vaccine means the vaccine which is prepared from the nerve tissues. So nerve tissues म्हणजे एखादा ॲनिमल आहे, ॲनिमल मध्ये रेबीज व्हायरस इंजेक्ट केला जातो आणि मग त्याच्या डेथ नंतर ब्रेन टिश्यूज किंवा न्यूरल टिश्यू हार्वेस्ट केले जातात आणि मग त्यामध्ये जो व्हायरस आहे दॅट इज इनॲक्टिवेटेड अँड दॅट इनॲक्टिवेटेड व्हायरस ऑर दॅट प्रिपरेशन इज यूज्ड ॲज अन वॅक्सिन. ओके, देर आर सेव्हरल टाइप्स ऑफ न्यूरल वॅक्सिन्स. फर्स्ट वन दॅट इज सिम्पल वॅक्सिन. फर्स्ट that is simple vaccine. Simple vaccine, it is named based upon the discoverer or develop ज्यांनी पहिल्यांदा केली वॅक्सिन ते होते डॉक्टर डेव्हिड सेम्पल. For the first time he developed this vaccine, so it is known as simple vaccine. So David Semple, for the first time he developed this vaccine at the town in India, especially in Himachal Pradesh. That town is called Kasoli. Pasteur Institute, which is situated in Kasoli town of Himachal Pradesh. त्या ठिकाणी पहिल्यांदा डेव्हिड सॅम्पल यांनी ही वॅक्सिन प्रोड्यूस केली. इट इज अन न्यूरल वॅक्सिन. सो सिम्पल वॅक्सिन इज अन एक्झाम्पल ऑफ न्यूरल वॅक्सिन. हाऊ एक्झॅक्टली इट इज प्रिपेअर्ड? इट इज प्रिपेअर्ड फ्रॉम sheep brain. It is prepared from sheep brain. So याचा मीनिंग काय? पहिल्यांदा जो ॲनिमल म्हणून आपण यूज करणार आहे एक्सपेरिमेंटल ॲनिमल, दॅट इज नथिंग बट शीप. सो शीप मध्ये रेबीज व्हायरस पहिल्यांदा इंजेक्ट केला जाणार. इंजेक्ट केल्यानंतर
ते जे शिप आहे त्याचे ब्रेन टिश्यू हार्वेस्ट केले जातात आणि ब्रेन टिश्यू हार्वेस्ट केल्यानंतर त्यात जो व्हायरस असणार आहे दॅट व्हायरस इज इनएक्टिवेटेड बाय using phenol. So phenol is used to inactivate the virus. Okay, so method is simple. Virus is injected, brain tissues are harvested, and then virus is inactivated by using phenol. Mostly the vaccines which are used against rabies are inactivated virus. Inactivated vaccines. Okay, so इथं inactivation साठी आपण काय यूज करतो? We make the use of phenol. So sample vaccine, it is prepared from sheep brain and inactivation is done by using phenol. So in this way, this vaccine is prepared. The first type of vaccine called sample vaccine. Then second vaccine or second type of neural vaccine is beta propiolactone vaccine. Beta propiolactone vaccine. In short, it is also known as BPL. Okay, so beta propiolactone vaccine or BPL. Now this beta propiolactone vaccine, in this case again it is harvested from the brain tissues. So brain tissues are harvested and inactivation is done by using beta propiolactone. So here the phenol is replaced by beta propiolactone. Same, brain tissues are harvested and virus is inactivated by using beta propiolactone. Phenol is replaced by BPL. It is known as BPL vaccine also. इंडियामध्ये जे मॅक्झिमम लॅबोरेटरीज आहेत की जिथं रेबीज व्हायरसच्या अगेन्स्ट किंवा अँटी रेबिक वॅक्सिन प्रिपेअर केलं जातं ते वॅक्सिन मोस्टली काय असतं तर BPL, दॅट इज बीटा प्रोपिओलॅक्टिन वॅक्सिन असतं. मॅक्झिमम इंडियामध्ये जे प्रोडक्शन होतं रेबीज वॅक्सिन दॅट इज अ टाइप ऑफ बीटा प्रोपिओलॅक्टोन वॅक्सिन विच इज एन एक्झाम्पल ऑफ न्यूरल वॅक्सिन. इट इज प्रिपेअर्ड फ्रॉम न्यूरल टिश्यूज, नर्व टिश्यूज. So brain tissues are harvested and treated with beta propiolactone for inactivation purpose. Then third type of neural vaccine, that is suckling mice brain vaccine or त्याला आपण वेगळ्या पद्धतीने इन्फंट ब्रेन वॅक्सिन असं म्हणू शकतो. इन्फंट ब्रेन वॅक्सिन. So suckling mice brain vaccine or infant brain vaccine, this is the third type of neural vaccine. Suckling mice म्हणजे काय की infant mice. Infant म्हणजे काय की जो न्यूबॉर्न किंवा यंग माइस जो असतो which feeds upon mother milk, that is called as suckling mice. Okay, suckling mice means infant or very young mice which feeds on mother milk. So suckling mice or sometime other infant animals can also be used. असं नाही की फक्त suckling mice यूज करणार आपण, बाकीचे जे infant newborn जे animals असतील ते आपण इथं वॅक्सिन प्रिपरेशन साठी यूज करणार. ओके, प्रश्न असा येतो की आपण हे इन्फंटच काय यूज करू. तर इन्फंट यूज करण्याचा एक पर्पज असा असतो कारण हे बाकीचे दोन वॅक्सिन्स आहेत, सिंपल वॅक्सिन असेल किंवा बीटा प्रोपिओलॅक्टोन वॅक्सिन असेल, हे दोन्ही त्याच्यामध्ये साइड इफेक्ट म्हणून काय असतो तर मोस्टली दीज आर एन्सेफॅलिटिक वॅक्सिन्स. एन्सेफॅलिटिक म्हणजे which causes encephalitis. Encephalitis म्हणजे inflammation of brain. Okay, so the vaccine that is simple vaccine or the second type of vaccine that is called beta propiolactone vaccine is these are the encephalitic vaccines, means they contain certain components which can be responsible for brain tissue inflammation. Okay, that is called encephalitis. Encephalitis means brain inflammation. आणि ते त्याच्याशी असोसिएटेड काय साइड इफेक्ट असतात, प्रत्येक वॅक्सिनला काही साइड इफेक्ट असतात. सो दीज आर द एन्सेफॅलिटिक वॅक्सिन्स. मग ते तो जो साइड इफेक्ट आहे एन्सेफॅलिटिसचा तो ओव्हरकम करण्यासाठी इथं सकलिंग माइस ब्रेन वॅक्सिन किंवा इन्फंट ब्रेन वॅक्सिन प्रिपेअर केलं जातं. मग या कंडिशनमध्ये काय केलं जातं तर युजली ब्रेनचे जे कव्हरिंग असते त्याला आपण म्हणतो मायलिन शीथ. सो ब्रेन कव्हरिंग इज कॉल्ड मायलिन शीथ.
ओके, मायलिन कवरिंग असतं, ब्रेनच्या अराउंड कवरिंग असतं आणि त्या कवरिंगवर काही प्रोटीन्स प्रेझेंट असतात, काही प्रोटीन्स प्रेझेंट असतात. दोज प्रोटीन्स आर रिस्पॉन्सिबल फॉर इन्फ्लामेशन ऑफ ब्रेन टिश्यूज. Means whatever the proteins, not it is not whatever, but some proteins which are present on the myelin sheath or brain covering, these proteins are responsible for encephalitis. Encephalitis means inflammation of brain. So myelin covering वर काही proteins आहेत की जे proteins काय करतात, they causes inflammation of brain, that is they causes encephalitis. मग हे जे proteins आहेत यांना काय म्हणतो आपण, we call it as encephalitic factors. Encephalitic factors. So आपण जेव्हा फॅक्टर हा वर्ड, मोस्टली फॅक्टर हा वर्ड एखाद्या प्रोटीनला इंडिकेट करण्यासाठी यूज केला जातो. प्रत्येक वेळी नाही पण मेजॉरिटी टाइम्स आपण फॅक्टर हा वर्ड प्रोटीन इंडिकेट करण्यासाठी करतो. एन्सेफॅलिटिक फॅक्टर म्हणजे काय की द प्रोटीन विच इज रिस्पॉन्सिबल फॉर एन्सेफॅलिटिस, इन्फ्लामेशन ऑफ ब्रेन. आणि हे एन्सेफॅलिटिक फॅक्टर्स कुठे प्रेझेंट असतात, दिस आर प्रेझेंट ऑन द मायलिन शीथ. ब्रेन कवरिंग जे मायलिन शीथ आहे त्याच्यावर प्रेझेंट असतं. ओके, आता प्रश्न असा येतो की हे कोणामध्ये प्रेझेंट असतं, तर युजुअली मायलिन शीथ इज व्हेरी वेल डेव्हलप्ड इन द ॲडल्ट्स आणि ॲडल्ट्समध्ये हे एन्सेफॅलिटिक फॅक्टर्स प्रेझेंट असतात. इन्फंटमध्ये किंवा न्यूबॉर्न ॲनिमल्समध्ये किंवा आपण सकलिंग माईस म्हणतो यांच्यामध्ये मायलिन कवरिंग हे पोअरली डेव्हलप्ड असतं, त्यांच्यामध्ये हे एन्सेफॅलिटिक फॅक्टर्स टोटली ॲब्सेंट असतात. आणि जर एन्सेफॅलिटिक फॅक्टर्स ॲब्सेंट असेल देयर विल नॉट बी एन्सेफॅलिटिस. ओके, दॅट्स व्हाय द सकलिंग माईस ब्रेन और द इन्फंट ब्रेन इज यूज्ड टू प्रिपेअर वॅक्सिन. समजते का आपण हे यूज करतो वॅक्सिन्स, किंवा आपण इन्फंटच काय यूज करतो, कारण इन्फंट्समध्ये हे एन्सेफॅलिटिक फॅक्टर्स टोटली ॲब्सेंट असतात आणि त्यामुळे एन्सेफॅलिटिस डेव्हलप होत नाही. आणि म्हणून इन्फंट ब्रेन किंवा सकलिंग माईस ब्रेन हे मोस्टली वॅक्सिन प्रिपरेशनसाठी यूज केलं जातं. ओके, सो दिस इज अ थर्ड टाइप ऑफ न्यूरल वॅक्सिन. इथं आपण जे इन्फंट ॲनिमल यूज करणार, वी कॅन यूज रॅट, वी कॅन यूज रॅबिट, वी कॅन ऑल्सो यूज other infant animals also. Okay, so these are the 3 examples of neural vaccines. The vaccine which is prepared from nerve tissues, that is called neural vaccines. These neural vaccines, it has some disadvantages. Advantages काय की ते immunization करतात, immunity induce करत असतात. But disadvantages त्याचे काय आहेत न्यूरल वॅक्सिनचे, तर majority of neural vaccines are encephalitic, means they causes encephalitis, inflammation of brain. So majority of them are encephalitic. आणि हा प्रॉब्लेम सॉल्व कसा करू शकतो आपण, by preparing vaccine by use of vaccine from brain of infant animals. So majority of them are encephalitic. This is the first problem or disadvantage of the neural vaccine. And second disadvantage त्यांचा असा, these are poor immunogenic or poorly immunogenic. These are poorly immunogenic. म्हणजे याचा अर्थ असा की they cannot induce high amount of antibody production. त्याच्याकडे जी त्यांची इम्युनोजेनिसिटी, अँटीबॉडी प्रोडक्शन इंड्यूस करण्याची जी ॲबिलिटी आहे ती त्यांची कंपॅरेटिव्ह पेक्षा कमी आहे. दॅट्स व्हाय दिस आर कॉल्ड लेस इम्युनोजेनिक. मी पोअरली म्हणण्यापेक्षा इथं लेस इम्युनोजेनिक म्हणतो. सो दीज आर लेस इम्युनोजेनिक, म्हणजेच दे कॅन नॉट इंड्यूस हाय अमाऊंट ऑफ अँटीबॉडी प्रोडक्शन. अँटीबॉडी प्रोडक्शन इंड्यूस करण्याची ॲबिलिटी म्हणजे इम्युनोजेनिसिटी असते आणि ही इम्युनोजेनिसिटी यांची कशी असते, कंपॅरेटिव्हली लेसर असते ॲज कम्पेअर्ड टू अदर नॉन न्यूरल वॅक्सिन्स. असं का, कारण न्यूरल वॅक्सिन मध्ये जो अँटीजन आपण यूज करतो किंवा मोस्टली जो अँटीजन प्रेझेंट असतो दॅट इज द न्यूक्लिओकॅप्सिड प्रोटीन. न्यूक्लिओकॅप्सिड प्रोटीन म्हणजे तो न्यूक्लियस, म्हणजे जसं आपण बघितलं व्हायरसचं स्ट्रक्चर बुलेट लाईन मध्ये असतो ना, आणि याच्यामध्ये हा जिनोम सिंगल स्ट्रँड आरएनए, या आरएनएशी असोसिएटेड काही प्रोटीन्स असतात ज्याला आपण काय म्हणतो न्यूक्लिओ प्रोटीन किंवा न्यूक्लिओकॅप्सिड प्रोटीन्स. ते कशापासून बनलेले असतात, प्रोटीन एन पासून.
आणि सरफेसवर याच्या काय असतात ग्लायकोप्रोटीन स्पाइक्स असतात. ओके, ते जे ॲडसॉर्प्शनसाठी रिस्पॉन्सिबल असतात, ज्याला पेप्लोमर्स म्हणतो आपण. आणि ते काय कोणत्या प्रोटीन पासून बनलेले असतात, जी प्रोटीन पासून, ग्लायकोप्रोटीन स्पाइक्स. ओके, सो अँटीजेनिक पार्ट कोणते कोणते असतात, एक असतो तो न्यूक्लिओकॅप्सिड प्रोटीन, दुसरा असतो तो त्यांचा ग्लायकोप्रोटीन स्पाइक असतो, त्यांचा आरएनए डिपेंडंट आरएनए पॉलिमरेज आणि मेम्ब्रेन मधला एन्व्हलप मधला लिपिड, हे 4 अँटीजेनिक असतात. त्यातला हा जो एन प्रोटीन आहे म्हणजे कोण, न्यूक्लिओकॅप्सिड प्रोटीन, कंपॅरेटिव्हली लेस इम्युनोजेनिक असतो. आणि हाच न्यूक्लिओकॅप्सिड प्रोटीन न्यूरल वॅक्सिन मध्ये प्रेझेंट असतो. दॅट्स व्हाय न्यूरल वॅक्सिन्स आर लेस इम्युनोजेनिक. हायर इम्युनोजेनिक कोण असतो, तर हा ग्लायकोप्रोटीन स्पाइक असतो. ग्लायकोप्रोटीन स्पाइक सगळ्यात हाय इम्युन रिस्पॉन्स इंड्यूस करू शकतो तो. त्याची जी इम्युन रिस्पॉन्स इंड्यूस करण्याची ॲबिलिटी आहे, अँटीबॉडी प्रोडक्शन इंड्यूस करण्याची ॲबिलिटी, ही कंपॅरेटिव्हली हायेस्ट असते. Okay, so glycoprotein spikes, these are highly immunogenic. Nucleocapsid proteins are less immunogenic. That's why neural capsids and neural vaccines are lesser immunogenic as compared to other types of vaccines. So the first type of vaccine is the neural vaccine. Then let's see the second type of vaccine, and that is non-neural vaccine. Non-neural vaccine. नॉन-न्यूरल वॅक्सिन म्हणजे कसा वॅक्सिन की जो वॅक्सिन नर्व टिश्यू पासून किंवा ब्रेन पासून प्रिपेअर केलेला नसतो, तर व्हायरस आपण ॲनिमल मध्ये इंजेक्ट न करता टिश्यू कल्चर मध्ये किंवा सेल कल्चर मध्ये, की जे आपण लॅब मध्ये कल्टिवेट केलेले सेल्स आहेत, त्याच्यामध्ये व्हायरस इनॉक्युलेट करतो आपण. किंवा एक इनॉक्युलेशन मेथड असते, डक एम्ब्रिओ किंवा चीक एम्ब्रिओ असतो, त्याच्यामध्ये आपण व्हायरस इनॉक्युलेट करतो. आणि मग त्यामध्ये जेव्हा व्हायरस मल्टिप्लाय होतो तेव्हा तो व्हायरस आपण इनएक्टिवेट करून वॅक्सिन म्हणून यूज करू शकतो. सो इथं डायरेक्टली ॲनिमलमध्ये इंजेक्ट न करता एम्ब्रिओ और चीक एम्ब्रिओ, डक एम्ब्रिओ और टिश्यू कल्चर मेथड्स आर यूज्ड. आणि त्याच्यापासून प्रिपेअर केलेला वॅक्सिन म्हणजे कोणता असतो, नॉन न्यूरल वॅक्सिन. ओके, नॉन न्यूरल वॅक्सिनचा पहिला जो फर्स्ट टाइप आहे दॅट इज इनएक्टिवेटेड वॅक्सिन. इनएक्टिवेटेड वॅक्सिन. ऍक्च्युली सगळे वॅक्सिन हे मोस्टली इनएक्टिवेटेड असतात. फर्स्ट टाइप इनएक्टिवेटेड वॅक्सिन, त्यातला पहिला टाइप आहे किंवा पहिला एक्झाम्पल आहे डक एग वॅक्सिन. डक एग वॅक्सिन. डक एग वॅक्सिन. सो ऑब्वियसली तुम्हाला कन्सेप्ट समजला असेल की डक एग वॅक्सिन कसं प्रिपेअर केलं जाणार आहे. सिंपल, डक एग वॅक्सिन मध्ये काय करणार आपण की जो व्हायरस आहे, रेबीज व्हायरस आहे, इट इज इंजेक्टेड इनटू द एम्ब्रियोनेटेड डक एग. जो एम्ब्रियो किंवा फर्टाईल जे एग आहे डक एग, दॅट इज यूज्ड. आणि त्या एम्ब्रियोनेटेड डक एग मध्ये रेबीज व्हायरस इंजेक्ट केला जातो. ओके, सो एग इज टेकन, स्पेशली फर्टाईल एग इज टेकन विच कंटेन्स एन एम्ब्रियो, आणि त्याच्यामध्ये आपण बाय युजिंग सर्टन कॅन्युलर टाइप ऑफ डिव्हाइस, त्याच्यामध्ये आपण काय करतो केअरफुली त्या एम्ब्रिओमध्ये आपण रेबीज व्हायरस काय करतो इनॉक्युलेट करतो. रेबीज व्हायरस त्या डक एग मध्ये गेल्यानंतर काय होईल, ऑब्व्हियसली तिथं एम्ब्रियोनेटेड टिश्यूज आहेत, सो तिथं मल्टिपल नंबर्स मध्ये एन्झाइम्स आणि बाकीचे प्रोटीन्स प्रेझेंट असणार आहेत. सो व्हायरस विल मल्टिप्लाय, प्रोड्युसेस लार्ज नंबर ऑफ व्हायरस पार्टिकल्स. आणि मग त्या एग मध्ये जेवढे व्हायरस मल्टिप्लाय झालेत, फायनली दोज व्हायरसेस आर इनएक्टिवेटेड बाय युजिंग बीटा प्रोपिओलॅक्टोन. So first virus is inoculated into the embryonated duck egg. Fertile duck egg मध्ये आपण व्हायरस इनॉक्युलेट केला. इनॉक्युलेट केल्यानंतर व्हायरस मल्टिप्लाय होतो बिकॉज एम्ब्रियोनेटेड टिश्यूज प्रोव्हाइड मॅक्झिमम बायोसिंथेटिक मशिनरी. व्हायरसला काय पाहिजे, रेप्लिकेट व्हायचं आहे, मल्टिप्लाय व्हायचं. मग मल्टिप्लाय होण्यासाठी त्याला एन्झाइम्स आणि काही प्रोटीन्स रिक्वायर्ड असतात. मग ते मॅक्झिमम कुठं प्रेझेंट असतात, एम्ब्रियोनेटेड मध्ये. एम्ब्रियो प्रोव्हाइड्स मॅक्झिमम ग्रोथ फॅक्टर्स, प्रोटीन्स, ग्रोथ फॅक्टर नाही पण प्रोटीन्स आणि एन्झाइम्स तिथं प्रेझेंट असतात, कारण मॅक्झिमम तिथं बायोसिंथेसिस सुरू असतं. मग अशा वेळी व्हायरस इनॉक्युलेट केला की व्हायरस मल्टिप्लाय होईल, व्हायरस प्रोजिनी किंवा व्हायरस पार्टिकल्स लार्ज अमाउंटमध्ये प्रोड्यूस होतील. फायनली दोज व्हायरस पार्टिकल्स आर इनएक्टिवेटेड बाय युजिंग बीटा प्रोपिओलॅक्टोन. दिस इज कॉल्ड डक एग वॅक्सिन.
Similar concept can also be used for chick egg. Second, chick egg vaccine. डिफरन्स काय? डिफरन्स टाईप इज द एग. दोन्हीकडे आपण फर्टाईल एम्ब्रियोनेटेड एग यूज करणार आहे. पहिल्या केसमध्ये आपण डक एग यूज केला होता, सेकंड केसमध्ये चिक एग यूज केला जातो. पण रेबीज व्हायरस प्रिपरेशन, रेबीज वॅक्सिन प्रिपरेशन करत असताना डक एग हा मोर किंवा जास्तीत जास्त प्रिपेअर केला जातो ॲज कम्पेअर टू चिक एग. चिक एगमध्ये आपण मॅक्झिमम वॅक्सिन प्रोड्यूस करत नाही. वॅक्सिन प्रोडक्शनसाठी आपण डक एगच जास्त प्रिपेअर करतो. ओके, सो हे जे दोन टाइप्स आहेत इनएक्टिव्ह वॅक्सिनचे, दॅट इज डक एग वॅक्सिन अँड सेकंड चिक एग वॅक्सिन. ओके, देन सेकंड टाइप दॅट इज टिश्यू कल्चर वॅक्सिन. म्हणजे हे झालं तर एम्ब्रियोनेटेड कंडिशन. एम्ब्रियोनेटेड कंडिशन म्हणजे एग मध्ये आपण व्हायरस वॅक्सिन प्रिपेअर केलं, एग मध्ये व्हायरस इनोक्युलेट केला, वॅक्सिन प्रिपेअर केलं. नाउ द टिश्यू कल्चर वॅक्सिन्स आर how these tissue culture vaccines are prepared. Tissue culture vaccines. Okay, टिश्यू कल्चर वॅक्सिन म्हणजे इथं काय असणार आहे, इथं आपण फक्त रिप्लेस करणार आहे. कोणाला रिप्लेस करणार आहे? एग, फर्टाईल एग जो असतो तो एगच्या ऐवजी आपण टिश्यू कल्चर यूज करणार. थोडक्यात सांगतो मी टिश्यू कल्चर म्हणजे काय असतं. एखादा ॲनिमल असेल तर त्या ॲनिमलचे आपण टिश्यूज घेतो, टिश्यूज हार्वेस्ट करतो. मग त्या टिश्यूमध्ये जे आपण काही एन्झाईम्स यूज करून टिश्यू पासून सगळे सेल्स सेपरेट करतो. कारण एक प्रत्येक सेल्स जे आहेत ते एकमेकाला कनेक्टेड असतात बाय सर्टन प्रोटीन्स. काही प्रोटीन्स म्हणजे सेल टू सेल अडेरन्स, काही प्रोटीन्स सेल टू मॅट्रिक्स अडेरन्स करणारे असतात. मग हे सगळे प्रोटीन्स, सगळ्या सेल्स एकत्र येऊन टिश्यू बनत असतो. मग आपण एखादा ॲनिमलमधून टिश्यू घेतला, टिश्यू सेपरेट केला एन्झायमॅटिक ट्रीटमेंटनी, आणि त्या सेपरेटेड जे सेल्स आहेत त्या आपण त्यांना, जसं आपण बॅक्टेरिया कल्टिवेट करतो तसं न्यूट्रिएंट मीडिया प्रोव्हाइड करून त्याच्यामध्ये सेल्स कल्टिवेट केले जातात. फक्त न्यूट्रिएंट मीडिया थोडा वेगळा असतो, कारण आपण ॲनिमल किंवा प्लांट सेल कल्टिवेट करत असतो. इथं आपण या केसमध्ये ॲनिमल सेल कल्टिवेट करणार. सो त्यांना आपण ग्रोथ फॅक्टर्स, विटॅमिन्स, सिरम, हार्मोन्स, त्याच्यामध्ये काही अँटीबायोटिक्स, सगळे अमिनो ॲसिड्स, न्यूक्लियोटाइड्स, हे सगळं ॲड करून मीडिया प्रिपेअर केला जातो. त्याच्यामध्ये सेल्स ॲड केले जातात आणि प्रॉपर कंडिशन मेंटेन केली जाते. जेव्हा सगळे न्यूट्रिएंट्स मिळत जातील, सेल विल प्रोपॅगेट, सेल विल डिवाइड अँड दे विल प्रोड्यूस द टिश्यूज ऑर दे विल प्रोड्यूस सेल लाईन्स. आणि मग त्या टिश्यूमध्ये आपण व्हायरस काय करणार आहे? इंजेक्ट करणार आहे. सो आपण काही सेल्स घेतल्या, त्याच्यापासून टिश्यू प्रोपॅगेट केलं आणि त्या टिश्यूमध्ये आपण काय करतो, आता इथं व्हायरस इनॉक्युलेट करतो. सो व्हायरस नवीन सेलमध्ये जाईल, इट विल मल्टिप्लाय, इट विल प्रोड्यूस लार्ज नंबर ऑफ व्हायरस पार्टिकल्स अँड फायनली दोज व्हायरस पार्टिकल्स आर इनॲक्टिवेटेड. आणि मग ते इनॲक्टिवेटेड व्हायरस पार्टिकल आपण वॅक्सिन म्हणून यूज करणार टू इंड्यूस पोस्ट इम्युन रिस्पॉन्स. क्लिअर? देन टिश्यू कल्चर वॅक्सिन कोणते कोणते असतात? फर्स्ट, ह्यूमन डिप्लॉइड सेल वॅक्सिन. ह्यूमन डिप्लॉइड सेल वॅक्सिन, in short known as HDCV. HDCV stands for Human Diploid Cell Vaccine. This is the first tissue culture vaccine prepared. It is first anti-rabic tissue culture vaccine. जे prepare केले गेले होते that was Human Diploid Cell Vaccine. So HDCV is an first anti-rabic tissue culture vaccine prepared. It was prepared or developed by a group of scientists involving Kaprowski, Victor, and Plotkins. Kaprowski, Victor, and Plotkins. Okay, यांनी पहिल्यांदा हा वॅक्सिन प्रोड्यूस केला की डेव्हलप केला. डेव्हलप करण्यासाठी तिने रेबीज व्हायरस यूज केला, पण त्या रेबीज व्हायरसची टिपिकल स्ट्रेन यूज केली. सो दे यूज फिटमॅन मूर स्ट्रेन ऑफ रेबीज व्हायरस. सो these three scientists they used the Fitman Moore strain of rabies virus. ही स्ट्रेन त्यांनी यूज केली आणि ही स्ट्रेन हा जो व्हायरस आहे फिटमॅन मूर स्ट्रेन ऑफ रेबीज व्हायरस, इट वॉज इनॉक्युलेटेड इनटू ह्यूमन डिप्लॉइड सेल्स. सो इथं टिश्यू कल्चर त्यांनी जे प्रिपेअर केलं ते कशापासून प्रिपेअर केलेलं होतं?
फ्रॉम ह्युमन डिप्लॉइड सेल्स. डिप्लॉइड सेल जे आहेत त्याचं काही कल्चर अवेलेबल असतात रेडीमेड. एक्झाम्पल WI38. So WI38, it is an cell culture, cell line which is prepared from human diploid cells. Okay, आणि मग हे जे WI38 आहे, या WI38 सेल लाईन्स मध्ये which is a human diploid cell line, त्याच्यामध्ये फिटमॅन मूव्ह स्ट्रेन इंजेक्ट केली आणि इंजेक्ट केल्यानंतर मग तो व्हायरस मल्टिप्लाय होईल त्या सेल मध्ये, डिप्लॉइड सेल्स मध्ये मल्टिप्लाय होऊन लार्ज नंबर ऑफ व्हायरस पार्टिकल्स प्रोड्यूस होतील. आणि जेव्हा व्हायरस पार्टिकल्स प्रोड्यूस होतील, that time it is inactivated by using beta propiolactone. It is inactivated by beta propiolactone. Or sometime instead of beta propiolactone, some other inactivating agents can also be used, like tri-N-butyl phosphate. So tri-N-butyl phosphate, it is also used to inactivate the virus particle. So एकूण काय केलं आपण की ह्युमन डिप्लॉइड सेल लाईन्स प्रिपेअर केल्या, म्हणजे सेल कल्चर प्रिपेअर केलं. या सेल लाईन्स रेडीमेड अवेलेबल सुद्धा असतात, त्याचं एक स्टँडर्ड नेम आहे WI38. या सेल लाईन्स मध्ये त्यांनी काय केलं की फिटमॅन मूव्ह स्ट्रेन इंजेक्ट केली, व्हायरस मल्टिप्लाय झाला तर व्हायरसला इनएक्टिवेट केलं. इनएक्टिवेशनसाठी बीटा प्रोपिलॅक्टोन किंवा वी कॅन ऑल्सो यूज tri-N-butyl phosphate. आणि मग इनएक्टिवेशन केल्यानंतर वी कॅन यूज दॅट वॅक्सिन. दॅट वॉज द फर्स्ट वॅक्सिन प्रिपेअर्ड बाय युजिंग टिश्यू कल्चर टेक्निक अँड नोन ॲज ह्युमन डिप्लॉइड सेल वॅक्सिन. Okay, so this is the human diploid cell vaccine, the first type of tissue culture vaccine. Second example of tissue culture vaccine is that is purified chick embryo cell vaccine. Purified chick embryo cell vaccine, in short known as PCEC. Purified chick embryo cell vaccine म्हणजे काय? सिंपल, व्हेरी सिंपल. काय सिंपल बघायच्या मध्ये तर इथं आपण जे सेल कल्चर प्रिपेअर करणार आहे किंवा टिश्यू कल्चर प्रिपेअर करणार आहे, त्यासाठी सेल्स कोणत्या घेणार आहेत? पहिल्या कंडिशन मध्ये आपण कोणत्या घेतल्या होत्या? WI38 म्हणजे ह्युमन डिप्लॉइड सेल्स घेतल्या होत्या आणि त्याच्यापासून सेल कल्चर प्रिपेअर केलं होतं. इथे या कंडिशन मध्ये आपण चिक एम्ब्रियो सेल्स यूज करणार. ओके, सो चिक एम्ब्रियो म्हणजे चिकन एग इज यूज. त्यातल्या ज्या काही एम्ब्रियोनेटेड सेल्स आहेत त्या सेल्स आपण मीडियामध्ये लॅब कंडिशन्स मध्ये कल्टिवेट करतो आणि त्याच्यापासून सेल कल्चर प्रिपेअर करतो. त्या सेल कल्चर मध्ये रेबीज व्हायरस इंजेक्ट करायचा. इंजेक्ट केल्यानंतर रेबीज व्हायरस विल मल्टिप्लाय and finally inactivated by using beta propiolactone, and that can be used as a vaccine. That vaccine is called purified chick embryo cell vaccine. Okay, and third type of vaccine is Vero cell vaccine or purified Vero cell vaccine. So in short it is known as PVC, purified Vero cell vaccine. Vero cell म्हणजे काय? तर किडनी इपिथेलियल सेल्स. स्पेशली जे आफ्रिकन मंकी आहेत त्यांच्यामध्ये जे किडनी इपिथेलियल सेल्स आहेत त्यांच्यापासून जे कल्चर प्रिपेअर केलं जातं दॅट इज कॉल्ड अ वेरो सेल कल्चर. आफ्रिकन मंकीच्या किडनी इपिथेलियल सेल पासून प्रिपेअर केलेलं कल्चरला आपण काय म्हणतो? वी कॉल इट ॲज वेरो सेल कल्चर. And whenever Vero cell culture is used for preparing vaccine, especially rabies vaccine, that is called purified Vero cell vaccine. Okay, inactivation in this case can be done by using beta propiolactone. So these are the three examples of the tissue culture vaccines. तर नॉन न्यूरल वॅक्सिन मध्ये आपण हे सगळं बघितले. स्पेशली हे जे तीन टाइप्स आहेत आपण बघितले आपण ते ह्युमन डिप्लॉइड सेल कल्चर वॅक्सिन असेल किंवा सेकंड टाइप हा जो प्युरिफाईड चिक एम्ब्रियो सेल वॅक्सिन असेल किंवा प्युरिफाईड वेरो सेल कल्चर वॅक्सिन. दीज आर हायली इम्युनोजेनिक इन नेचर and also commonly used types of neural vaccines. So this is all about the second type of vaccine, that is
द नॉन न्यूरल वॅक्सिन्स. ओके, याच्यामध्ये नर टिश्यू यूज करण्यापेक्षा आपण काय करतो, व्हायरस आहे तो व्हायरस चिक एम्ब्रिओ, डक एम्ब्रिओ किंवा आपण सेल कल्चरमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे सेल कल्चर यूज करतो आणि त्याच्यामध्ये व्हायरस इंजेक्ट करून त्याचं इनएक्टिव्हेशन करून आपण वॅक्सिन प्रिपेअर करतो. सो देर आर टू टाइप्स ऑफ वॅक्सिन्स, न्यूरल अँड नॉन न्यूरल वॅक्सिन्स. अजून एक टाइप असतो ऍक्च्युअली, त्याला आपण नॉन न्यूरल वॅक्सिन म्हणू शकतो. दॅट इज नथिंग बट द सब युनिट वॅक्सिन. सब युनिट वॅक्सिन. आता रेबीज व्हायरसच्या अगेन्स्ट सब युनिट वॅक्सिन एवढा फारसा डेव्हलप नाही अजून. स्टील इट इज इन ट्रायल्स आणि त्याच्यामध्ये बऱ्यापैकी अजून स्टडी सुरूच आहे. सो सब युनिट वॅक्सिन म्हणजे काय असतं, आपण याच्यापूर्वी काय बघितलं की न्यूरल असू दे की नॉन न्यूरल असू दे, एंटायर रेबीज व्हायरस असतो आणि त्याला इनएक्टिव्हेट करून आपण वॅक्सिन प्रिपेअर करतो. सब युनिटमध्ये काय असतं की आपण इन्स्टेड ऑफ युझिंग द पॅथोजन ओनली द अँटीजेनिक पार्ट इज युज्ड. म्हणजे एक्झाम्पल की रेबीज व्हायरस आहे तर रेबीज व्हायरसला इनएक्टिव्हेट करून त्याला आपण वॅक्सिन म्हणून यूज करण्यापेक्षा तर त्याचा हायली इम्युनिजेनिक पार्ट कोणता असतो, ग्लायकोप्रोटीन स्पाइक्स मेड अप ऑफ द जी प्रोटीन. मग आपण तो जो जी प्रोटीन आहे, ग्लायकोप्रोटीन स्पाइक आहे, जो तेवढा स्पाइक आहे त्याला जर आपण अँप्लिफाय केलं किंवा क्लोन केलं आपण आणि नुसतं आपण स्पाइक्स प्रोड्यूस केले लार्ज अमाऊंटमध्ये किंवा तो जो प्रोटीन आहे जी प्रोटीन प्रोड्यूस केला, that G protein can also induce immune response because it is highly immunogenic. So instead of using entire pathogen, we use only subunit or the protein which is immunogenic in nature. That is called a subunit vaccine. Rabies मध्ये अजून सक्सेसफुल नाही but it is under trials. So subunit vaccine can also be in future can also be used against rabies virus. So these are the certain types of rabies virus. Okay.